नमस्कार मित्रांनो एक शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्यातील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. राज्यभरात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेल्या 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 3,200 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 29,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत 29 जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,200 कोटी रुपये पीक विमा भरपाई जमा केली आहे. शेतकऱ्यांना एकूण 3,200 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. अजून 1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई देण्याचे काम सुरू केले आहे. काही जिल्ह्यांमध्ये लागू केलेल्या या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे. राज्यातील या 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा भरपाई रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. खरीप हंगाम 2024मध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागामध्ये शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील 9 लाख शेतकऱ्यांना 3,200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्याचे काम या विभागात सुरू आहे. अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मित्रांनो, याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्य सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यामध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी-पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता 3,200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने 10 मे रोजी मंजुरी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, लवकरच हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.